एंडला संपतो आणि त्यानंतर 1 जूनपासून पावसाळी हंगामातली मैदानं सुरू होतात। त्या अनुषंगाने मुंबईची जी बैल आहेत ते या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात येतात आणि इथं बैलांची संख्याही भरपूर होऊन जाते। त्या अनुषंगानं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं इथून पुढची होणारी मैदानं ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित घेण्यात आलेली आहेत। त्यात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आणि ठाणा, रायगड, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे। हा पिढ्यानपिढ्याचा बैलगाडी शर्यतीचा नाद, सातारा छकडीचा नाद हा पिढ्यानपिढ्या ह्या सगळ्या जिल्ह्यांवर प्रामुख्याने चालत होता। त्याच अनुषंगाने ही रूढी परंपरा कायम टिकवत आज सर्वानुमते एक ठराव होऊन आता ही पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदानं आयोजित करण्यात येणार आहेत। याची सर्व बैलगाडी मालक चालक यांनी नोंद घ्यावी। त्याचबरोबर गाड्यांची संख्या जास्त असल्यामुळे एका बैल मालकाला 1 चिठ्ठी नोंदवायचं प्राधान्य देण्यात आलेलं आहे। म्हणजे त्याचं